देखील सीझन 3 म्हणजेच पर्व तिसरे सुरू आहे. तशीच मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू प्रवेश, अतिशय चांगला चेंडू समोरच्या दिशेला चेंडू मारलेला आहे. मात्र इथे थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा नक्कीच भेटेल. पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना दिसला फलंदाज शैलेश. देखील 4 धावा आपल्या संघासाठी जोडताना दिसतोय धाव फलकावरती आणि परवेश देखील पहिल्या चेंडूवरती 4 धावा देताना आपल्या संघासाठी. इन्कलाब बॉईज देखील चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा षटक, दुसरा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. नक्कीच एक धाव भेटते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे दुसरी धाव देखील घेण्यासाठी इथे यश प्राप्त होताना दिसते दोन्ही फलंदाजांना आणि अतिशय चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते संघाकडून. देखील 6 धावा झालेल्या आहेत 2 चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गॅप मध्ये जाताना दिसतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटलं आणि पंच मात्र इथे आपला डिसिजन कळवायचा आहे. पंच फ्री हिट आणि नो चेंडू आणि फ्री हिट. देखील फ्रीचा चेंडू म्हणजेच षटकाराचा चेंडू बाहेर मारला तर मित्रा तुझीच हवा. देखील असा चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल प्रवेश टाकताना आणि 2 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू होता, अपील केलाय परंतु फ्री हिट आहे आणि 22च्या स्वरूपात देखील 1 धाव इथे संघाला भेटणार आहे आणि 1 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावांवरती. एकही गडी बाद नाही. 3 चेंडू 6 षटकांचा हा सामना इथे आपल्याला पाहायला भेटतोय. टॉस विन झालेले आहेत MN टायटन्स. देखील त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फुलटॉस चेंडू, अंगावरती टाकलेला चेंडू, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव नक्कीच भेटेल. 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 11 धावांवरती. 4 चेंडू 11 धावा, एकही गडी बाद नाही. इन्कलाब बॉईज देखील आपण सामने देखील घरी बसून देखील आपण पाहू शकतो आणि मॅचचा आनंद घेऊ शकतो. ते म्हणजे आपण यूट्यूबवरती जाऊन ओम साई MTC लाईव्ह इन डॉट या चॅनलला आपण सर्च करून देखील आपण यूट्यूबवरती सामने लाईव्ह पाहू शकतो. 5वा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार, बिग हिट, बिग प्रहार. इथे षटकार पाहायला भेटतोय. एक चांगली फलंदाजी करताना सागर के आपल्या संघासाठी. पहिला चेंडू पाठवलाय तो म्हणजे सीमारेषेबाहेर. षटकार, चांगला फटका मारलाय आणि नक्कीच या फटक्यामुळं त्यांना स्वतःवरती थोडासा विश्वास आला असेल की नक्की दुसरा चेंडू देखील बॅटवरती घेतील चांगल्या रीतीने. देखील थोडंसं महागडं षटक इथे आपल्याला पाहायला भेटते. पॉवर प्लेचं 16 म्हणजेच 17 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू झाला. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू होता आणि वरती चेंडू, त्यामुळे नक्कीच निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या झालेली आहे 17, एकही गडी बाद नाही. चांगली सुरुवात.
प्रवेश देखील गोलंदाजी करून गेला आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकलं, परंतु 16 धावा इथे देऊन गेले. थोडंसं महागडं षटक इथे आपल्याला पाहायला भेटेल, म्हणजे 17 धावा झालेल्या आहेत. 17 16 बॉलर का मतलब 22 में 1 रन है तो 17 22 का उन लोगों ने. अतिशय चांगला फटका क्षेत्ररक्षक लावलेला आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. तसेच इथे उपस्थित आपले मान्यवर देखील शैलेश दादा देखील, त्यांचं देखील इथे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ते देखील मॅचचा आनंद इथे घेताना दिसत आहेत. तसेच अँथनी दादा देखील इथे उपस्थित आहे, ते देखील मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय, ते म्हणजेच निखिलभाई यांच्या मार्फत. एक धाव नक्कीच भेटेल आणि धाव संख्यात वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 धावांवरती. तसेच इथे उपस्थित मान्यवर आपले देखील आपल्याला मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक गोष्टींमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो, मदतीचा हात असतो. देखील शैलेश दादा आणि अँथनी दादा आज आपल्या वेळेत वेळ काढून इथे उपस्थित आहेत. आज मॅच पाहण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे. तसेच अतिशय चांगला फटका, परंतु इथे चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल झालेले आहे. गडी बाद आणि पहिला झटका लागतोय तो म्हणजे इन्कलाब बॉयज या संघाला. देखील पहिला गडी बाद होताना दिसेल. शैलेश 8 धावा केल्या, 8 चेंडूंमध्ये 10 धावा केल्यात आपल्या संघासाठी देखील. शेवटचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला, मात्र 1 धाव नक्कीच भेटते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील घ्यायचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगले रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला भेटते. 2 धावा, 2 धावेनंतर धाव संख्यात वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावांवरती 1 गडी बाद. 2 षटक संपलेले आहेत. देखील अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. प्रेक्षकांसाठी देखील आपण इडलीचा स्टॉल लावलेला आहे, पण तो फ्रीमध्ये जीवावरती असणार आहे. आपल्या खिशातले पैसे देऊन काय चांगला चेंडू, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये थर्ड मॅनच्या दिशेला 1 धावेसाठी आणि
एक धावेनंतर धावसंख्या वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 23 धावांवरती. एक गडी बाहेर. सुबीर देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू टाकलाय आपला वैयक्तिक पहिला चेंडू आणि पहिला षटक टाकताना झेल होऊ शकले असती, परंतु चांगला एफर्ट इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे गोलंदाजाकडून देखील. 2 चेंडू आणि मात्र इथे धावसंख्या झालेली आहे 24. एक गडी बाद. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3 देखील. याच्यानंतरही टुर्नामेंट्स होतील. निखिल भाई यांनी सांगितलंय की याच्यानंतरही देखील आम्ही चांगल्या टुर्नामेंट्स आयोजित करणार आहोत. धावसंख्या झालेली आहे 24. क्षमा असावी, स्कोरर कडून चुकी होत असते आणि चुकीला इथे माफी आहे आणि 23 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या झालेली आहे 23. एक गडी बाद. अजूनही तिसऱ्या षटकाचं तिसरे चेंडू आणि चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि अतिशय सुंदर झेल इथे आपल्याला पाहायला भेटते. सोपी आणि सरळ झेल इथे घेतलेले आहे देखील. सागर मैदानातून बाहेर येताना दिसतोय. 8 चेंडू आणि 9 धावा केल्यात वैयक्तिक. 9 धावा त्याच्या इथे ह्या 23 धावांमध्ये देखील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 संपण्यासाठी. सुबीर देखील 4 चेंडूंमध्ये एकच धाव दिली. एक गडी बाद केलाय. एक चांगला सामना इथे आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटतो म्हणजेच इनकलाम बॉईज आणि एमएन टायटन्स या दोन्ही संघांमध्ये हा सामना होताना देखील याच्या आधी देखील ते एक सामना खेळलेत आणि हा देखील त्यांचा दुसरा सामना सुरू आहे. चांगला फटका कव्हरच्या दिशेने, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे एक धाव नक्कीच पूर्ण होईल आणि मात्र स्ट्राइक कुठेतरी रोटेट होताना दिसेल आपल्याला. धावसंख्या झालेली आहे 24. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू सुबीरचा देखील. सुफियान फेस करतोय सुबीरला. शेवटचा चेंडू पंच इथे आपल्याला वाईट घोषित करताना दिसतील. वाईट चेंडू आणि अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावांवरती. 2 गडी बाद. देखील चांगलं षटक इथे आपल्याला टाकताना दिसला. सुबीर आपल्या संघासाठी देखील 3 धावा दिल्यात. एक गडी बाद केलाय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 25. 2 विकेट 3 ओव्हर झालेले आहेत. अजूनही 3 षटकांचा सामना शिल्लक आहे. रवी गोलंदाजीसाठी उपस्थित आलेला आहे. पहिला चेंडू रवी. अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेखा जवळ, परंतु झेल झालेली आहे आणि अतिशय सुंदर झेल. चांगला जज केलेला आहे चेंडूला आणि मात्र इथे मोहितला मैदान सोडून जावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करताना दिसतोय रवी आपल्या संघासाठी. चांगला फटका होता परंतु पॉवर कमी पडली आणि चेंडू मात्र खूपच जवळ होता सीमारेखेच्या.
बाउंड्री लाईनच्या खूपच जवळ झेल घेतलेली आहे. नक्कीच अजून ताकदीने मारला असता तर षटकार असू शकला असता. 25 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. अतिशय चांगलं आयोजन या टुर्नामेंटचे इथे आपल्याला पाहायला भेटतंय निखिल भाई मार्फत. पुन्हा एकदा झेल होऊ शकते आणि खूपच जोरात पळाले होते परंतु इथे झेल मातला हाताला चेंडू लागला नाही आणि झेल झाली नाही. जीवनदान प्राप्त होताना दिसतंय आणि नक्कीच इथे धावसंख्या झालेली आहे 26. तसेच निखिल घनश्याम यादव यांच्या शुभ हस्ते आपण एक इथे विशेष सत्कार करणार आहोत. शैलेंद्र दादा कांबळे यांचा देखील इथे एक विशेष सत्कार होताना दिसेल आपल्याला. इथे वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले आणि आपल्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शैलेश दादांसाठी. कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण स्क्रीनवरती देखील त्यांना दाखवायचं आहे. तसेच अजून एक विशेष आपण सत्कार करणार आहोत निखिल दादा यांच्या शुभ हस्ते. अँथनी दादा यांना विनंती करतो की आपण स्वीकारायचा आहे शॉल देखील इथे आपण सत्कार करताना. अँथनी भाई यांचा देखील त्यांना देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 28. 3 गडी बाद. मिडॉनच्या दिशेला 1 धावेसाठी धावसंख्यात 1 धावेने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावांवरती. स्कोर झालेला आहे 29 धावा 3 गडी बाद. पहिला चेंडू घेऊन येतोय सबीर आपल्या संघासाठी. अतिशय चांगला चेंडू आणि पिचच्या मधोमध टाकलेला चेंडू फारसा कळाला नाही सुफियानला. मात्र निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. 29 धावा 3 गडी बाद. अजूनही देखील 2 षटक म्हणजेच हे 5वं षटक सुरू आहे. पहिला चेंडू झालेला आहे. तसेच आपल्याला भेट देऊन गेले मान्यवर देखील चांगलं
फलंदाज देखील स्ट्राईक रोटेट करताना दिसत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31 आणि प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय तो म्हणजे 42 धावांचा. करंट रन रेट 7.15 चा आहे, म्हणजेच 7चा रन रेट आहे. सुरू देखील मोठे हिट आले पाहिजे जर मोठा टार्गेट हवा असेल तर. समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, एक धाव झालेले आहे. दुसरी धावेचा प्रयत्न न करताना इथे दिसतील दोन्ही फलंदाज आणि एक धावेवरती समांतर बाळगावे लागतील आणि एक धावेनंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु इथे एक धाव घेतलेली आणि एक धावेने धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावांवरती. आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग एक चांगलं आयोजन 2025 मध्ये नवीन वर्षामध्ये देखील ते चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटते. ते म्हणजे निखिल भाई आणि तबरेज भाई यांच्या मार्फत एक चांगला चेंडू. पंच इंटरेस्टेड नाही आहेत, अपील्स होतं, परंतु चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्यात काहीच बदल नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले ते फक्त 33 धावांवरती. देखील 3 गडी बाद झालेले आहेत, 3 विकेट गेलेले आहेत. चांगला चेंडू आणि अतिशय चांगली झेल, अतिशय चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटेल. ती म्हणजे प्रवेश देखील चांगली झेल घेतलेली आहे. तिसरी झेल इथे त्यांनी घेतलेली आहे आजच्या मॅच मधली. देखील 3 कॅच त्यांनी पकडल्या या मॅच मध्ये. देखील लाईव्ह आपण पाहू शकता. ड्रोन मार्फत आपण देखील लाईव्ह दाखवतोय. विक्की आणि सुफियान देखील स्ट्राइक वरती आहे. सुफियान 33 रन्स हो गए. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक सुरू होणार आहे आणि सचिन देखील गोलंदाजीसाठी उपस्थित झालेल्या आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन फेस करेल तो म्हणजे सुफियान, ज्याच्या वैयक्तिक 5 धावा आहेत 8 चेंडूंमध्ये. पंच इथे वाईट चेंडू घोषित करताना दिसतील आणि अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावांवरती. अतिशय चांगला फटका आणि चेंडू चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. गडी बाद. चौथी झेल इथे घेताना दिसतोय तो म्हणजे प्रवेश. देखील चौथी झेल घेतली आहे आपल्या संघासाठी. 5 गडी बाद, 34 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील 17 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की हा टार्गेट कुठेतरी मोठ्या लेवलला जाऊन थांबेल, परंतु 34 धावा झालेल्या आहेत. बॉल टू बॉल स्कोर होणार आहे. अजूनही प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो तो म्हणजे 39 धावांचा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. सचिन आपल्या वैयक्तिक आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. 1 धाव 1 गडी बाद केलेला आहे. चांगला टप्प्याचा चेंडू आणि लेग साइडच्या दिशेला धावचित होऊ शकला असता, परंतु बॉल हातात बसला नाही बॉलरच्या. देखील धावसंख्या झालेली आहे 35.
अतिशय चांगला चेंडू, एकच धाव इथे पुन्हा आपल्याला पाहायला भेटेल आणि धाव संख्या झालेल्या आहे 36. 36 धावा झालेल्या आहेत 5 गडी बाद. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 3 चेंडूंमध्ये जर मोठे 2 हिट आले, 2 षटकार आले तर सामना बघायला देखील मजा येऊ शकते, कारण की टार्गेट थोडासा कुठेतरी वरच्या लेवलला जाऊन पोहोचू शकतो. अतिशय चांगला चेंडू, मात्र एक रन नक्कीच भेटेल आणि धावसंख्यात वाढ होताना दिसेल. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37, म्हणजे 37 धावांवरती. आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3 आणि 2025 ची चांगली सुरुवात इथे आपल्याला क्रिकेट मार्फत पाहायला भेटते. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते, ते म्हणजे तबरेज भाई आणि निखिल भाई यांच्याकडून. अतिशय चांगला चेंडू, सचिन आपल्या संघासाठी देखील चांगलं काहीतरी करताना दिसतोय. गुड बॉल सचिन आणि 5 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. अजूनही देखील शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहे सचिनकडे. देखील धावसंख्या झालेली आहे 38. अतिशय चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटते. सागर मात्र इथे डॉट करताना दिसेल आणि धावसंख्या झालेली आहे 38 आणि विन आहे 39, म्हणजे 39 धावांचं लक्ष्य आहे 6 षटकांमध्ये. देखील लवकरच मॅचला सुरुवात करूयात.
देखील 4 धावा झालेल्या आहेत आणि क्षमा असावी 5 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात आपल्याला इथे पाहायला भेटते MN टायटन्स या संघाकडून देखील. 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेला मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे इथे मोहित आणि देखील एक धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 6. अजूनही 30 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3 आणि पर्व 3 सुरू आहे. देखील चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते निखिल भाई यांच्या मार्फत. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू मिडॉनच्या दिशेला. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव नक्कीच भेटेल. बॉल टू बॉल स्कोर जाताना दिसतोय. देखील एक चेंडू झालेला आहे. षटक क्रमांक 2 सुरू झालेला आहे आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. दुसरा चेंडू वरूनचा आणि दुसरा चेंडू वरूनचा आणि वरून जाताना दिसतोय. मात्र इथे झेल अतिशय चांगली घेतलेली आहे. सुंदर झेल इथे पाहायला भेटले आपल्याला. झेल सुटली होती परंतु फिल्डर होते बाजूला 2-3 फिल्डर होते आणि नक्कीच चांगली झेल घेतलेली आहे. वरून 2 चेंडूंमध्ये 1 धाव दिलेली आहे आणि 1 गडी बाद केलेला आहे. वरूनने देखील 7 धावा झालेल्या आहे. अजूनही 28 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तसेच MN टायटन्स या संघाला अजूनही 32 धावांची गरज आहे 28 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला इथे देखील चेंडूला दिशा दाखवली. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे हिट मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव नक्कीच भेटेल. ओव्हर थ्रोच्या दरम्यान देखील 1 धाव भेटते आणि 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवरती. वरून आपलं वैयक्तिक आणि पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंवरती 2 धावा दिल्यात. 1 गडी बाद झालाय. नक्कीच 1 धाव भेटलेले आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 9. 1 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत वरूनचे आणि MN टायटन्स या संघाला अजूनही 30 धावांची गरज. अतिशय चांगला फटका मात्र इथे अतिशय चांगली झेल सुरेख झेल आणि गडी बाद होऊन जाताना दिसेल. पंचवीस चेंडूंमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. इथे गडी बाद होताना दिसेल. सबीर देखील चांगला खेळत होता आपल्या संघासाठी
मात्र इथे मैदान सोडावं लागेल. 39 धावांचं हे टार्गेट आहे. 39 धावांचं हे टार्गेट आहे. देखील मैदानात प्रवेश करताना दिसतोय बाबू. देखील बाबू यादव मैदानात प्रवेश करताना दिसेल आणि पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय बाबू. देखील 9 धावसंख्या झालेल्या आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 7.20 चा. देखील दोन्ही संघांना संधी आहे हा सामना जिंकण्याची. देखील हा सामना जिंकला तर कुठेतरी काहीतरी होऊ शकतं असं देखील वाटतंय. आणि 6 षटकांचा हा सामना आहे. अजूनही दुसऱ्या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे. वरूनचा देखील धावसंख्या झालेली आहे 9. शेवटचा चेंडू वरूनचा आणि फेस करेल तो म्हणजे बाबू. चांगला चेंडू आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली गलीच्या दिशेला आणि चेंडू मात्र एक धावेसाठी नक्कीच धावसंख्येत वाढ होते. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावांवरती. अजूनही 29 धावांची गरज. मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा हा सामना अजूनही शिल्लक आहे. चोवीस चेंडू आणि 29 धावांची गरज. देखील MN टायटन्स या संघाला पवईचा हा संघ एक चांगला संघ आणि देखील चांगले खेळाडू देखील संघातून खेळत असतात. बाऊ आहे देखील अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. तसेच आपण हे सामने देखील लाईव्ह पाहू शकतात यूट्यूबवरती देखील. ओम साई MTClive.in या चॅनलवरती आपण हे सामने लाईव्ह पाहू शकतात. तसेच चांगला आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच निखिल भाई आणि तबरेज भाई यांच्या मार्फत एक चांगलं आयोजन इथे केलेलं आहे. देखील पुढच्या शनिवारी रविवारी देखील इथे टुर्नामेंट आहेत. अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. सुफियान देखील आपल्या संघासाठी चांगलं षटक टाकताना पुन्हा एकदा चांगला फटका आणि अतिशय चांगला इथे झेल होऊ शकला असता परंतु चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. आणि 4 धावानंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. धावसंख्या झालेली आहे 14. 22 चेंडू आणि 25 धावांची गरज. चांगला चेंडू एक धावेसाठी पंचांचा निर्णय आणि डी झोन मध्ये चेंडू जाताना दिसतोय 1 धावेसाठी आणि 1 धावेने धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावांवरती. अजूनही 21 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मात्र टार्गेट आहे 39 धावांचा. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु फटका फसताना दिसतोय आणि मात्र इथे कुठेतरी एका मॅचची आठवण आली आहे. हा
शॉट बघून आणि नक्कीच पाकिस्तानमध्ये देखील हा असा कार्यक्रम घडला होता एकदा. 3 फिल्डर होते परंतु झेल होऊ शकली नाही आणि 17 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगला इथे डिसिजन देताना दिसत आहेत पंच आणि 4 चेंडू झालेले आहेत. 7 धावा दिल्या आहेत सुफियानने. पहिल्या चेंडूवरती देखील झेल होऊ शकले असती तर कुठेतरी 2 चान्स होते 2 गडी बाद होण्याचे, परंतु दोघांनाही जीवनदान प्राप्त होताना दिसतंय. गणी देखील 8 बॉल आणि 10 धावा करताय आपल्या संघासाठी. अतिशय चांगला फटका परंतु तार शॉट आणि नक्कीच इथे धावा वाचलेल्या आहेत. कॅच होऊ शकले असती परंतु 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 18 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है आपको ये सामना जीतने के लिए. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव नक्कीच भेटेल आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 रनांवरती आणि 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. मोहितचा चेंडू आणि मात्र इथे झेल पुन्हा एकदा सुटलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 4 धावांनी. अजून धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 23 धावांवरती. मिसफिल्ड इथे होते आणि टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. देखील कॅच सोडताना दिसत आहेत क्षेत्ररक्षक आणि मॅच कुठेतरी हातातून जाताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 23. पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु बॅटला तेवढा चेंडूचा संपर्क झाला नाही आणि नक्कीच 1 धाव भेटेल. 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. देखील 15 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. अतिशय चांगला फटका पॉइंटच्या दिशेला 1 धावेसाठी आणि 14 चेंडू आणि 14 धावांची गरज अजूनही सुद्धा. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या दिशेला परंतु चेंडू इथे पुन्हा एकदा फलंदाजांचा साथ देताना आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा थोडंसं गचळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवरती. मोहितचा शेवटचा चेंडू कट केलेला आहे. चेंडू चाललाय गलीच्या दिशेला आणि नक्कीच 1 धाव भेटेल. धावसंख्येत 1 धावेने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज इथे हा सामना जिंकण्यासाठी. एमएन टायटन्स पवई या संघाला
अतिशय चांगला फटका, पॉइंटच्या दिशेला चेंडू मात्र 1 धावेसाठी जाईल. धाव संख्येत 1 धावेने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवरती. अजूनही 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. देखील मॅचचा लाभ घेताना दिसतील सुशांत चिखलीकर, देखील मॅचचा लाभ घेताना दिसत आहेत यूट्यूब वरती. अतिशय चांगला फटका, परंतु इथे टारचा शॉट आणि नक्कीच इथे झेल होऊ शकली असती, परंतु इथे जीवनदान प्राप्त होताना दिसते फलंदाजाला. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे सुफियान आपला वैयक्तिक आणि षटक क्रमांक 5 वर टाकताना मात्र फक्त आणि फक्त 10 धावा दिल्यात. अजूनही त्याचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे सुफियान. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकताना दिसतोय आणि स्कोर कुठेतरी जाऊन थांबवताना दिसतोय. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज, 10 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला भेटेल. तसेच आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग 2025 एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटले ते म्हणजे निखिल भाई आणि तबरेज भाईंच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. 6 धावांसाठी बिग 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 हिट, षटकार आणि 6 धावांनंतर धावसंख्येत खूपच मोठी भर पडताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पसते ती म्हणजे 35 धावांवरती 2 गडी बाद. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. मात्र सुफियानने 2 चेंडू सल्ला गेला निर्धाव टाकले होते, डॉट केले होते, परंतु शेवटचा चेंडू सुफियानचा. चांगला चेंडू. अजूनही मॅच कुठेतरी वळताना दिसू शकते. मॅच मध्ये रंगत आहे. 6 चेंडू 4 धावा. जर तू मारल्या तर भावा तुझीच आहे हवा. 6 चेंडू आणि 4 धावा. आणि तसेच तबरेज भाईने सांगितलं होतं की मॅच टाय झालं की बॉल आउट. शेवटचा षटक मात्र संघनायक आणि गोलंदाज देखील शैलेशला चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, परंतु चेंडू जाईल 1 धावेसाठी. पंचांचा निर्णय आणि 1 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 36 धावांवरती 3 गडी बाद. अजूनही 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. MN टायटन्स पुढे येण्याचा प्रयत्न होता, पुढे येऊन ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडेसे सफल झालेत आणि मात्र इथे डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि 4 चेंडू आणि 3 धावा. अतिशय चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला भेटते. शैलेश तिसरा चेंडू घेऊन
अतिशय चांगला चेंडू आणि मात्र इथे मॅच फिरवताना कुठेतरी दिसतोय शैलेश आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलाय. मात्र विजयाच्या दिशेला घेऊन जाताना दिसतोय शैलेश आपल्या संघाला. 3 चेंडू आणि 3 धावा. पाहूया हा सामना कोण जिंकतंय. मित्रांनो, क्रिकेटचा सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण विजय होईल. तेच इथे आपल्याला पाहायला भेटतंय. शैलेश पुन्हा एकदा. अतिशय चांगला फटका आणि एक धाव घेतलेली आहे आणि नक्कीच एक धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 37. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाहूया 2 चेंडू 2 धावा आणि विजयी कोण होतं हे पाहूया. आणि जर मॅच टाय झाली तर बॉल आउट. अतिशय चांगला चेंडू, जोरात टाकलेला चेंडू. फलंदाजाला वाटलेलं की चेंडू मात्र थोडा हळू गतीने येईल, परंतु चेंडू इथे जोरात टाकला गेलेला आहे, वेगाने टाकलेला आहे आणि जाऊन पोहोचतो म्हणजे कीपरकडे. गोलंदाजाचं डोकं आहे आणि अतिशय सुंदर अशा गोलंदाजाने 1 चेंडू आणि 2 धावांवरती मॅच आणून ठेवलेली. अतिशय चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला भेटते. 1 चेंडू 2 धावा. पाहूया काय होतं या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये काय होतंय. 1 चेंडू 2 धावा. शैलेश मॅन फ्रॉम पवई अतिशय चांगली गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय. शैलेश 1 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू. अतिशय चांगला फटका आणि मात्र इथे झेल झालेली आहे आणि सामना मात्र इथे जिंकताना दिसतोय तो म्हणजे खूपच सुंदर अशी मॅच झाली आणि मात्र